नमस्कार, मी श्रुती राहुल. महाफास्ट 100 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आहे. महत्त्वाच्या सगळ्याच घडामोडींचा घेऊया महाफास्ट आढावा. ठाण्यात लसीकरण कॅम्प आणि बॅनरबाजीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत प्रचंड झुंपली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट महापौर नरेश म्हस्के यांच्या दालनात गोंधळ घातला. मी विरोधी पक्ष म्हणून मांडत राहणार तुमचे शब्द, तुम्ही चुकीचे शब्द मला निवेदन द्यायचे दस महोत्सवाचा आणि आम्ही खर्च. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सह्याद्री अतिथीगृहावर तासभर बैठक झाली. राज्यातील निर्बंध शिथिल करण्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते. नुसते खुर्च्यांवर बसू नका, प्रतिहल्ले करा, टोल्याला प्रतिटोला दिलाच पाहिजे असं आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मवियातील सर्वच मंत्र्यांना केलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी राज यांना अयोध्येला येण्याचं निमंत्रण दिलंय. राज ठाकरे यांनी हे निमंत्रण स्वीकारलंय. त्यांनी डिसेंबरला अयोध्येत जाण्याचा निर्णय घेतलाय. राज ठाकरेंना उत्तर भारतीयांप्रती प्रेम आहे. विचारधारा जुळत असतील तर मनसेनं भाजप सोबत जावं. देशाला अशाच नेत्यांची गरज आहे असं गुरुमा कांचनगिरी म्हणाल्या. मुंबई महापालिकेतील 15 ते 20 भाजप नगरसेवक सेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केलाय. डिसेंबरमध्ये धमाका कळेल असंही यशवंत जाधव म्हणाले. यशवंत जाधवांनी फुसका बार सोडू नये, भाजपचा एकही नगरसेवक फुटणार नाही असा पलटवार मुंबई पालिकेतील विरोधी पक्षनेते प्रभाकर शिंदे यांनी केलाय. राज्यात अखंड विजेचा पुरवठा होत असून महाराष्ट्र अंधारात जाऊ देणार नाही अशी ग्वाही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. कोळशाअभावी एकही संच सध्या बंद नसल्याचं नितीन राऊतांनी सांगितलं. शरद पवारांचा एकेरी उल्लेख केल्यानं आमदार निलेश लंके चंद्रकांत पाटलांवर भडकले. पवार देशातील ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याविषयी असं वक्तव्य करणं म्हणजे सत्तेचा माज आलाय हे दिसतंय असं निलेश लंके म्हणाले. शरद पवारांविषयी एकेरी उल्लेख केल्याच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. शरद पवारांविषयी बोलताना माझी जीभ घसरली. पवार साहेबांबद्दल माझ्या मनात आदर आहे. आपण अनवधानानं बोललो असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. राधाकृष्ण विखे पाटील यांनीही एका मंत्र्याचं नाव न घेता भ्रष्टाचाराचा आरोप केला. नगर जिल्ह्यातील एका मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय. कोणी किती महसूल गोळा केला हे लवकरच समोर येईल असं सूचक वक्तव्य विखे पाटील यांनी केलंय. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडीकडून दुसरा समन्स बजावण्यात आलाय. भावना गवळींना 20 ऑक्टोबरला हजर राहण्याचा समन्स देण्यात आलाय. सांगोला साखर कारखान्याच्या निवडणुकीत मतदारांना 3000 रुपये आणि मटण माशाची पार्टी देण्यात आली असा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टास्क फोर्स सोबत बैठक सुरू आहे. या बैठकीत महाराष्ट्र पूर्णपणे अनलॉक करण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. एक डोस झालेल्यांना अधिक सूट देण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतूकदारांच्या बाबतीत योग्य तो तोडगा काढला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री ठाकरेंनी दिलंय. सध्या सोशल मीडियावर #बॅन पाक क्रिकेट ट्रेंडिंगवर आहे. वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानसोबत सामना खेळू नये ही मागणी सध्या जोर धरून आहे. ईद ए मिलादला जुलूस काढण्यास राज्य सरकारनं सशर्त परवानगी दिली आहे. पैगंबर मुहम्मद यांच्या वाढदिवसानिमित्त मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी केवळ 25 लोकांना परवानगी देण्यात आली. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी आमदार रवी राणा यांनी राडा घातला. कुजलेल्या सोयाबीनची होळी करत संत्री फेकून देत सरकारचा निषेध करण्यात आला. राज्यातील ईडी सीबीआयच्या कारवायांवरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारला खोचक टोला लगावलाय. सरकारी यंत्रणा पॉवरफुल असतील तर त्यांना जम्मू काश्मीरला पाठवा असं राऊत म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला होता. यावर कुठे हिमालय आणि कुठे टेकाड टेंगुळ अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागली. अजित पवारांना 2008-9 मध्ये बिल्डरकडून 150 कोटी मिळाले होते. ते बिल्डर अजित पवारांचे पार्टनर आहेत का असा सवाल किरीट सोमय्या यांनी केलाय. जेपी नड्डांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत भाजपच्या बैठकीला सुरुवात झाली. ऑपरेशन लोटस कसं असणार याबाबत भाजपची रणनीती ठरणार आहे. तसंच 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा होणार आहे. बैठकीला पंकजा मुंडे, विनोद तावडे उपस्थित आहेत. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवूनही
परिस्थिती अद्याप जैसे थेच आहे. पाकिस्तानबाबत धमक्यांची भाषा वापरून हे थांबणार नाही. यासाठी केंद्र सरकारनं ठोस भूमिका घेणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. पाकिस्तानच्या बाबतीत फक्त धमक्यांची भाषा वापरून चालणार नाही, तर चीनही लडाखमध्ये घुसलाय. चीनवरही सर्जिकल स्ट्राईक करा, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. संजय राऊतांच्या जम्मू काश्मीरमधील 370 कलमाच्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. जम्मू काश्मीरच्या नागरिकांची तुम्ही काळजी करू नका, आमचे गृहमंत्री सक्षम आहेत, असं दरेकर म्हणाले. संजय राऊतांच्या गांजाबाबतच्या वक्तव्याला प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलंय. ड्रग्ज, गांजा यांची बाजू कोण घेतं हे राज्यातील जनतेला माहितीये. कुणाचे जावई अटकेत गेले हेही महाराष्ट्रानं पाहिलंय, असं प्रवीण दरेकर म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अशोक पवार यांना जीवे मारण्याच्या धमकीचं निनावी पत्र देण्यात आलंय. राजन शिरोडकर, आदित्य शिरोडकरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिरोडकरांनी प्रॉपर्टीचे पैसे घेऊन फ्लॅटचा ताबा न दिल्यानं गुन्हा दाखल करण्यात आलाय. 1 कोटीच्या फसवणुकीचा आरोप त्यांच्यावर आहे. केपी गोसावीचं शेवटचं लोकेशन आगरतळा भागात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गोसावीनं नजर चुकवण्यासाठी कोलकाता, दिल्लीमध्ये प्रवास केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीनं बैठक बोलावली आहे. दहशतवाद्यांचा जम्मू काश्मीरमधील कटाबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी भाजपला रामराम करत पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून भाजपात आपली घुसमट होत असल्याचं खदगावकर यांनी म्हटलंय. भास्करराव पाटील खदगावकरांच्या आरोपाबाबत भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. मला शिव्या दिल्या की अशोक चव्हाणांकडे सन्मान मिळतो, असं चिखलीकर म्हणाले. महाविकास आघाडीचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा बबनराव लोणीकर यांनी केलेला आहे. तर आम्ही सरकार पाडण्याची भाषा करत नाही, सरकारचा पापाचा घडा भरलाय, असंही बबनराव लोणीकर म्हणाले. येत्या 3 दिवसात ओला दुष्काळ जाहीर करा. नुकसानग्रस्तांना कोणतेही निकष न लावता मदत द्या, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिलाय. पालघरमधील एडवणमध्ये 2 तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावी यांच्या सहाय्यक शेरबानो कुरेशीला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील पुजारी हटवून त्या ठिकाणी महिला पुजाऱ्याची नेमणूक करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी संभाजी महिला ब्रिगेडनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. वर्ध्यातील धाम नदीच्या खोलीकरणाच्या कामाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाहणी केली. तब्बल 7 पाणलोट क्षेत्रात असलेल्या 1 लाख हेक्टर नदीचं पाणलोट क्षेत्र या खोलीकरणातून होणार आहे. राज्य शासनाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांना 50,000 रुपये देण्यासाठी हालचाली सुरू केल्या. राज्य सरकारच्या आपत्ती निवारण निधीतून ही मदत दिली जाणार आहे. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील 100% पात्र लाभार्थ्यांच्या लसीकरणाचे 2ही डोस पूर्ण झालेत. 100% लसीकरण झालेला मुळशी राज्यातील पहिला तालुका आहे. 20 ऑक्टोबरपासून मुंबईतील महाविद्यालय सुरू होणार आहेत. नियमावलीनुसार लसीचे 2 डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार आहे. महाविद्यालयांसाठी राज्य शासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठांतर्गत कॉलेजचं कॅन्टीन बंद राहणार आहे. कॉलेज कॅम्पसमधील सर्व दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. महाविद्यालयांसाठी जारी केलेल्या नियमावलीनुसार कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या, तर गर्दी जमवणाऱ्या खेळांचं नियोजन टाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. महाविद्यालयांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये किमान 6 ते 8 फूट अंतर असावं, तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मास्क बंधनकारक असल्याचं राज्य शासनाकडून जारी करण्यात आलेल्या नियमावलीत नमूद केलंय. सोलापूर शहरातील बहुतांश शाळा बंद आहेत, मात्र तरीही पालकांना फोन करून फीसाठी तगादा लावला जातोय. अशा शाळांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पालक संघानं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. येवल्यातील पारे गावात रुग्णसंख्या वाढल्यानं लॉकडाऊन करण्यात आलाय. ज्या गावांमध्ये 10 पेक्षा जास्त रुग्ण असतील त्या गावात कडक निर्बंध लावण्याच्या सूचना प्रांताधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
रविवारी महाराष्ट्रानं 9,14,00,000 लसीकरणाचा टप्पा पार केलाय. महाराष्ट्र हा भारताच्या लसीकरण मोहिमेत अग्रेसर आहे. हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विधिमंडळ समिती आज नागपुरात आली. तर दुसरीकडे अधिवेशनाची तयारी म्हणून आमदार निवासातील कोरोना रुग्णांची विलगीकरण सुविधा बंद केली आहे. सिंधुदुर्गात शिवसेनेच्या माध्यमातून झालेली विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवा. येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं कामाला लागा असं आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केलं. मीरा भाईंदर शहरातील पाणी टंचाई विरोधात शिवसेनेकडून घागरफोड आंदोलन करण्यात आलं. यावेळी मनपात सत्तेवर असलेल्या भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संयुक्त किसान मोर्चानं आज 6 तासांचा रेल रोको आंदोलन केलं. लखीमपूर हिंसाचार प्रकरणात मंत्री अजय मिश्रा यांना बडतर्फ करण्याची आणि अटक करण्याची मागणी करत हे आंदोलन झालं.